सुरुवातीला महत्त्वाची बातमी। सरकारकडून गॅस वितरणाबाबत नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे। कोणत्या भागामध्ये कशा पद्धतीने वितरण करायचं या संदर्भातले आदेश जारी करण्यात आले। शाळा, अंगणवाडी, शासकीय खानावळींना 100% गॅस पुरवठा करण्याचे आदेश आहेत। या संदर्भातला अहवाल दररोज सादर करण्याचे गॅस एजन्सीला आदेश देण्यात आले। उपाहारगृह 70%, औषध उद्योग 50% पुरवठा करण्याचे आदेश आहेत। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक, आपण जर पाहिलं तर अन्न नागरी पुरवठा विभागाकडून हे पत्रक जे आहे ते काढण्यात आलेलं आहे। यामध्ये रुग्णालयांना 100%, शैक्षणिक संस्था असतील त्यांना 100%, सार्वजनिक सेवा यांना 100% जो पुरवठा जो आहे तो गॅसचा करणं गरजेचं आहे। स्मशानभूमी आणि वृद्धाश्रम, अनाथाश्रम तर उपाहारगृह यांना 70% जो आहे तो पुरवठा करण्याचे निर्देश जे आहे ते देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते। अशा पद्धतीने ही एसओपी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि दररोजचा अहवाल जो आहे गॅस सिलेंडर बाबतचा एजन्सीना आता या संपूर्ण विभागाला द्यावा लागणार आहे आणि त्यासाठी सगळे मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे ती सरकारने आता सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। सरकारच्या वतीनं या नियमावली जी आहे ती आता जाहीर करण्यात आलेली आपल्याला दिसून येते। धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।